500 रुपयाच्या नोटेवर महात्मा गांधीजींचं चित्र आहे. ते गांधी म्हणाले होते की पृथ्वीकडे प्रत्येकाच्या गरजेसाठी पुरेसं आहे, पण एकाच्या लोभासाठी नाही. पण आज भारतामध्ये कोणता गांधी बोलतो? महात्मा गांधीजींचे विचार की त्या नोटेवरचा गांधी म्हणजेच पैसा? हाच प्रश्न विचारतो गांधी टॉक्स 2026चा एक असाधारण, धाडसी, संवादरहित म्हणजे मूक भारतीय चित्रपट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या चॅनलवर. आज आपण गांधी टॉक्स या चित्रपटाचं आर्थिक दृष्टिकोनातून विश्लेषण करणार. हे फक्त एक रिव्ह्यू नाही आहे चित्रपटाचा, तर आर्थिक आणि सामाजिक विषमतेच्या खोल दृष्टिकोनातून हा चित्रपट आपण मनोरंजक नाही तर सिनेमॅटिक पॉलिसी क्रिटिक आहे आणि त्याचाच विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार. जे हजारो पाने भरून संशोधन ग्रंथ, शोध निबंध सांगतात ते गांधी टॉक्सने एकाही शब्दाशिवाय पडद्यावर उभं केलं आहे. गांधी टॉक्स हा चित्रपट दिग्दर्शक किशोर पांडुरंग बेलेकर यांचे 25 वर्षाचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार झाले AR रहमान यांच्या संगीतामुळे आणि AR रहमान यांनी दिलेल्या वचनामुळे, ज्यांना ऐकताच संगीत देण्याचे मान्य केले AR रहमान. हा चित्रपट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 2023 मध्ये प्रीमियर झाला आणि 30 जानेवारी 2026 रोजी, म्हणजे यावर्षी 30 जानेवारी 2026 रोजी, म्हणजे महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीला हा चित्रपट प्रदर्शित झाला. ही तारीख कोइन्सिडन्स नाही आहे, हा एक संदेश आहे. एकही संवाद नाही चित्रपटात, फक्त दृश्य आहेत, अभिनय आहे आणि संगीत आहे. दिग्दर्शक बेलेकर म्हणतात, आजकाल कोणता गांधी बोलतो? 500 रुपयांच्या नोटेवरचा गांधी, की लोकांना त्या गांधींच्या मूल्याची नाही तर त्या चलनातील गांधीची गरज आहे? म्हणूनच गांधी टॉक्स एका वाक्यात जर सांगायचे झाले तर मनी टॉक्स हे इंग्रजीचं वाक्य आहे. भारतीय संदर्भात ते किती खोलवर उतरते हे या चित्रपटानं सिद्ध केलं. या चित्रपटाचा गाभा आहे 3 परस्पर विरोधी आर्थिक जगांचा संघर्ष. हे 3 पात्रे म्हणजे केवळ व्यक्ती नाही आहेत, तर ते भारतातील 3 वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. ते 3 वर्गाचे प्रतीक म्हणून आहेत. पहिलं पात्र आहे महादेव. विजय सेतुपती यांचे शिकलेला तरुण पण व्यवस्थेबाहेर टाकतात. विजय सेतुपती यांनी खूप जीवाला पण लावून काम केलं. खूप उत्कृष्ट अभिनय त्यांचा आहे. कुठलाच संवाद नाही. शिकलेला पण व्यवस्थेबाहेर टाकलेला हा तरुण मुंबईच्या चाळीत राहणार. आजारी आईचा एकुलता एक आधार. सुशिक्षित, प्रामाणिक, पण BMCच्या साध्या नोकरीसाठी 50,000ची लाच त्याला मागितली जाते. तो देऊ शकत नाही. परिस्थितीनं तो तसा आहे. तो देऊ शकत नाही. परिणाम, व्यवस्था त्याला दरवाजाबाहेर ठेवते. एक दृश्य तुम्हाला इथे थांबवेल. महादेव पैसे गोळा करण्यासाठी चोरीचा देखील विचार मनात आणतो. चोरी करायला जातो, पण चोरी करताना चप्पल दरवाजाबाहेर काढून ठेवतो. गरिबी माणसाला चुकीचे कृत्य करायला भाग पाडते, पण संस्कार मात्र संपत नाही. हे दृश्य 1000 शब्दांपेक्षा खूप जास्त बोलते. दुसरे पात्र या चित्रपटाला देखील तेवढंच महत्त्वाचं आहे, जे आहे मोहन बोसमन यांचे. अरविंद स्वामी यांची हे जे पात्र आहे, खूप सुंदररित्या अरविंद स्वामी यांनी देखील आपलं पात्र निभावलेलं आहे. या पात्राबद्दल म्हणता येईल की होता सगळे, आता उरले फक्त एकटे. एकेकाळचा यशस्वी बिल्डर. पैसा होता, माणसे होती, नाते होती, बंगला होता. पैसा गेला, सारं गेलं. आता त्या विशाल बंगल्यात फक्त शांतता आणि रिकामपण आहे. हे पात्र आपल्याला एक अनकम्फर्टेबल प्रश्न विचारते. आपण माणसांवर प्रेम करतो की त्यांच्या पैशावर प्रेम करतो? तिसरं पात्र देखील तेवढंच मनोरंजक आणि महत्त्वाचं आहे. ते आहे मनगूज. मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी खूप उत्कृष्ट अभिनय केले. सिद्धार्थ जाधव यांचे हे मनगूज जे पात्र आहे मित्रांनो, हे व्यवस्थेलाच नाकारलेला हे पात्र केवळ विनोदासाठी नाही आहे, तर मनगू श्रीमंताच्या खिशातून पैसे चोरतो, पण हा केवळ चोर नाही आहे, हा व्यवस्थेचा बळी आहे. समाजशास्त्राचे एक मूलभूत सत्य आहे, ज्याला व्यवस्था कायदेशीर संधी देत नाही ना, तो बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करतो.
बेकायदेशीर मार्गाकडे तू वळ. या तिन्ही पात्रांमध्ये एकच समान सूत्र आहे, पैशाने माणसाची किंमत ठरविणारी ही व्यवस्था. आता हा चित्रपट आपण थोडंसं अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघू. अर्थशास्त्राच्या भाषेत हा चित्रपट बोलतो का? नक्की बोलतो. विषमतेचे आकडे पहा, जे एक भीतीदायक आहे. भारताचा गिनी कोएफिशियंट काय म्हणतो? उत्पन्न मोजण्याचा निर्देशांक ज्याला म्हटला जातो गिनी कोएफिशियंट, 1955 मध्ये तो होता 0.371. 2023 मध्ये तो पोहोचला 0.410. म्हणजे स्वातंत्र्यानंतर असमानता कमी नाही झाली, ती अधिक वाढलेली आहे. वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्ट काय सांगतो? टॉप 1% लोकांकडे देशाची 40% संपत्ती, तळागाळातील 50% जे लोक आहेत त्यांच्याकडे फक्त 6.4% संपत्ती आहे. इतकी उत्पन्नातील विषमता भीषण. ऑक्सफॅमचा रिपोर्ट देखील आपल्याला तेच सांगतो. टॉप 10% लोकांकडे 65% संपत्ती आहे आणि हे प्रमाण तर दिवसेंदिवस वाढतच आहे. अशी हे विदारक उत्पन्नातील विषमता आहे. महादेव या चित्रपटातलं जे पात्र काय? महादेव म्हणजे कोण आहे हो? PLF ज्याला म्हटलं जाते, पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हे, यांच्या आकडेवारीमध्ये 2024-25चा जर आपण विचार केला, PLFSचा म्हणजे पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हेचा, ग्रॅज्युएट जे आहेत ना भारतातले, ग्रॅज्युएटसाठी बेरोजगारी 14.9% आहे. 14.9 ते 17.2 या टक्क्यापर्यंत ही बेरोजगारी आहे. म्हणजे युवा जो वर्ग आहे ना, भारत हा युवा वर्ग आहे म्हणून 15 ते 29 या दरम्यानची आकडेवारी या PLFSनं जारी केली. बेरोजगारीचा दर जो आहे ना, हा बेरोजगारीचा दर ग्रॅज्युएट लोकांसाठी म्हणतो की भारतातल्या ग्रॅज्युएट लोकांसाठी 14 ते 17% आहे. भारतात दरवर्षी लाखो तरुण पदवीधर होतात. बेरोजगाराचे कारखाने आहेत. अनेक महाविद्यालयामध्ये हजारो लाखो तरुण पदवी घेऊन पडतात, पण त्यांना रोजगार किती मिळतो? PhD पर्यंतचं शिक्षण देखील आज कमकुवत पडत आहे. लोकांना नोकऱ्या नाही, त्यांना योग्य संधी मिळत नाही आहे. या चित्रपटातील महादेव म्हणजे यापैकी या भारतामधील इतक्या सगळ्या सुशिक्षित बेरोजगाराचं कदाचित तो प्रतिनिधित्व नाही करत. 1 कोटी तरुण आहेत. महादेव म्हणजे या देशामध्ये 1 कोटी तरुण आहेत. आणि अमर्त्य सेन यांचा कॅपेबिलिटी अप्रोच काय सांगतो? गरिबी म्हणजे केवळ पैशाचा अभाव नाही, ती गरिबी म्हणजे निवडीच्या संधीचा अभाव. ज्याला जे काम पाहिजे त्याला ते भेटत नाही. महादेवकडे योग्यता आहे, इच्छाशक्ती आहे. BMC मध्ये सारी चपराशाच्या नोकरीसाठी तो तगमग फिरतो आहे. 50,000 रुपये त्याला मिळत नाही. त्याला इच्छाशक्ती आहे, पण त्याला संधी नाही. हेच तर खरं भारतातील दारिद्र्याचं एक प्रकारे दिग्दर्शन या चित्रपटामध्ये केलं. पुढचं जे पात्र बोसमन जे आहे, बोसमन म्हणजे कोण आहे? क्रोनिक कॅपिटलिझमचं वास्तव दर्शवणारं पात्र. भारतामध्ये क्रोनिक कॅपिटलिझम म्हणजे काय? की ज्यांचे सरकारशी, राजकारणाशी संबंध आहे, त्यांनाच कंत्राटे देणे, त्यांनाच परवाने देणे, त्यांना संधी देणे, आणि ज्यांचे नाही आहेत ती व्यवस्थेबाहेर आहे. बोसमन श्रीमंत असतानाच लाच देऊन हा मोठा झाला व्यवस्थेत टिकण्यासाठी, पण त्याने एकदा कधीतरी पैसा दिला. एवढे सगळं त्याची ते कॅरेक्टर जे दाखवलं आहे, व्यवस्थेने त्याला त्यावेळेस स्वीकारलं. परंतु व्यवस्था तुम्हाला भ्रष्ट होण्यासाठी परवानगी देते, ते पैशानं देते. ते कटू सत्य हा चित्रपट मानतो. मनगू जे पात्र आहे ना, हे मनगू म्हणजे कोण आहे? अनौपचारिक असंघटित क्षेत्र, अनऑर्गनाइज सेक्टरमधले अनेक लोक आज काम मिळत नाही आहे, त्याच्यामुळे कुठल्याही मार्गाला जाण्यासाठी ते तयार. अनौपचारिक क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्थेचं जे वास्तव आहे ना, ते भारतातील 80 ते 93% कामगार हे अनौपचारिक म्हणजे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये आहेत, असंघटित क्षेत्रामध्ये आहेत. GDPच्या ते 45% योगदान देतात एका अभ्यासानुसार, पण त्यांना ना निश्चित उत्पन्न मिळते, ना सुरक्षा मिळते, ना त्यांना त्यांचे हक्क मिळतात. मनरेगा असेल, PM मुद्राच असेल, स्किल इंडिया असेल, ह्या सगळ्या सरकारी योजना आहेत हो, पण प्रत्यक्ष या योजनांची पोहोच किती आहे? मर्यादित आहे. या वंचितासाठी व्यवस्था अदृश्यच राहते. मनगू म्हणजे व्यवस्थेने झिळकारलेला तो माणूस आहे, जो टिकण्यासाठी चुकीचा मार्ग, चोरीचा मार्ग अवलंबतो. या चित्रपटात याची चूक नाही, व्यवस्थेचे अपयश म्हणावं लागेल.
छायाचित्रकार करण बी रावत यांच्या कॅमेराने काय सांगितलं ते शब्दात सांगणे फार कठीण आहे. चित्रपट पाहावा लागेल. महादेवाची जी चाड आहे ना, ते अरुंद गल्ल्या, त्याच्यानंतर ओलसर त्या भिंती, गर्दी, जुने सामान, दारिद्र्य, इथं सगळं स्क्रीनवर आपल्याला चित्रपट पाहताना जाणवतं. दुसरीकडे बोसमनचा बंगला इतका प्रशस्त आहे, त्याची दालने, त्याचे महागडे फर्निचर, पण शांतता. पण ही शांतता सुखाची नाही आहे त्या बंगल्यामध्ये, ती रिकामपणाची. शब्दाशिवाय केवळ दृश्यानी विषमतेची तीव्रता या चित्रपटामध्ये जाणवते. आणि ए.आर. रहमान तर जागतिक लेवलचे संगीतकार आहे. ए.आर. रहमान यांचे जे संगीत आहे ना, त्या संगीतामुळे या मूक चित्रपटाची खरी भाषा या संगीताने दिली आहे. संगीत बोलत नाही, ते थेट आपल्या हृदयामध्ये उतरतं. कोणताही चित्रपट परिपूर्ण नसतो. आपल्याला काही चित्रपटाची समीक्षा नाही करायची आहे, आर्थिक दृष्टिकोनातून चित्रपटामध्ये काय सांगितलं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतो. गांधी टॉक्स हा काही अपवाद नाही आहे की परिपूर्ण चित्रपट नाही आहे असं म्हणता नाही की परिपूर्ण आहे, परंतु मेन स्ट्रीम कलाकारांना घेऊन, मेन स्ट्रीम कलाकार आहेत हे लक्षात घ्या, एकही संवाद नाही आहे. मूक चित्रपट बनवण्याची जी धाडस आहे ना, ते धाडस या दिग्दर्शकांनी केली आहे. हेच या चित्रपटाचं मोठं यश आहे. तर मित्रांनो, एक विचार घेऊन आपण आज करूया की महादेव म्हणजे भारतातील कोट्यावधी सुशिक्षित पण बेरोजगारी तरुणांचं ते प्रतीक आहे. बोसमन म्हणजे क्रोनी कॅपिटलिझमच्या खाली चिरडलेला एक उद्योजक आहे. मनगू म्हणजे अनौपचारिक अर्थव्यवस्थेत ढकलला वंचित आणि डिप्रूट सेक्शनचा घटक आहे, गरीब घटक आहे, असंघटित क्षेत्रात आहे. तिघेही काही वेगळे नाहीत. भारतामध्ये हे चित्र कमी अधिक प्रमाणामध्ये दिसून येते. ते एकाच व्यवस्थेचे तीन बडे आहेत, जे अनेक संशोधन ग्रंथ हजारो शब्दात मांडतात ना, ते गांधी टॉक्स या चित्रपटाने एकही शब्द न सांगता, एकाही शब्दाशिवाय पडद्यावर उभं केलं आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजन नाही, ते भारतातील आर्थिक विषमतेचा एक सशक्त सांस्कृतिक पुरावा म्हणावा. अर्थशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, सामाजिक नीतिमत्तेचा अभ्यास करणारे सगळे प्रत्येक व्यक्तीने हा चित्रपट पाहावा. तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं? महादेव जास्त रिलेटेबल वाटला की बोसमनच्या एकटेपणानं तुम्हाला मनात घर करून ठेवलं? विजय सेतुपतीचा अनुभव काय होता? सामाजिक दृष्टिकोनातून चित्रपटाने काय सांगितलं याविषयी नक्की लिहा, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगाचा वाटला, आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून या चित्रपटाचं समीक्षण तुम्हाला योग्य वाटलं असेल तर नक्की या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच आपण एका महत्त्वाच्या आर्थिक विषयावर भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.